135वा जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135वा जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी असं करत असतो. हे गाईस, वेलकम टू मी तुझ्या स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती येत आहे. तर आमच्या दरवर्षीप्रमाणे आमच्या गावामध्ये ही जयंती साजरी केली जाते. याही वर्षी जयंती साजरी केली आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, कारण की आज आम्ही झेंडे आणि पताके लावणार आहेत. तर ब्लॉगवरती कंटिन्यू, चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि तर मित्रांनो, खास करून हा ब्लॉग 3 पार्टमध्ये डिवाइड आहे. म्हणजे एक झेंडे लावायचा पताके, आणि एक 13 तारखेचा आणि एक 14 तारखेचा. तर 3 पार्टमध्ये हा ब्लॉग बनणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर तुमचा न टाइम वेस्ट करता आपण डायरेक्ट ब्लॉगला स्टार्ट करू. चिकू, काय कशी जयंतीची तयारी कशी चालू आहे? चिकू, काय आहे, मार खायचं का तुला? नीट काम कर ना यार. कशी तयारी कशी चालू आहे जयंती? फुल जोरात चाललंय काम. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय घोडा आणायला, कारण की झेंड्याला ना घोडाची खूप गरज लागते. सगळी पारा दाखवा सगळी पारा. चल इकडे घोडा घेऊन या. म्हणजे दुर्वा आणि सिद्धूनी घेतलाय घोडा. घोडा पुरा झाला. नाक्यावरती पासून सगळे झेंडे लागले जातील. सगळे चला रे. हॅलो गाइस, आज आम्ही झेंडे लावायला आलेलो आहे. ते बघा झेंडे किती आलेले आम्ही. झेंडे लावायला मग याच्यानंतर आम्ही पतंग लावणार आहे गाइस. ओंकार दादालाच बोलू, तुम्ही थांबा. ओंकार दादा सगळेही पाठवले आणि चिकू दादानी पण पाठवले. आम्हाला माहित नाही यायचे. हा, आम्हाला यायचे. व्हिडिओ पण फोन येईल तर कस्टमर रेट काय ब्लॅक पॅन्थर. हात करा काहीतरी. अरे हातात नाही करा. तुला बघा भेटत त्याला लागला का एडिटिंग साठी. आपला पुढचा मागचा पूर्ण झालाय. आता पूर्ण पोरा खाली चालत. कारण त्यामुळे जॉईंट झाला आमच्यावर. फायनली आपला पूर्ण जो झेंड्याचा कार्यक्रम होता तो पूर्ण झालाय. आता आम्ही जे पताका असतो तो लावला.
चिकू 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 ए चिक्या जोरात काम चाललंय जोरात पतंगाचा कार्यक्रम जोरात चालू आहे आणि आपल्यासोबत आपली टीम आहे. अमोल भालेराव आहेत, करण गायकवाड आहेत, अजय जाधव, रुपेश जाधव, चिकू आणि बारीक पोरं सुद्धा तुम्ही बघू शकता कामाला जोडलेली आहेत. तर सांगा अजय जाधव, तर आजचं नियोजन आणि उद्या नियोजन कसं काय असणार आहे? 13 तारखेला आणि 14 तारखेला नियोजन कसं काय असणार आहे? तर 2 शब्द सांगा. सर्वांना जय भीम. आता बोल. सर्वांना जय भीम. 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135व्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी असं करत असतो. पण हा वर्ष आमच्याकडे डेकोरेशन म्हणजे पतंग्या झेंडे हा कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे आलेला आहे. तर आम्ही दुपारपासून भर उन्हामध्ये म्हणजे एवढ्या उन्हाचा तरी किती असेल 50 50 डिग्रीमध्ये आम्ही पतंग्या झेंडे अतिशय पूर्ण घाम उठवतो. आमचा कुठला नक्की तुम्ही बघू म्हणजे आमच्या पोरांचा कलर उतरला फॉरेनर होते जेव्हा आले तेव्हा आणि उन्हामध्ये पेशंट झाले. ओमकार जाधवची मेहनत खूप आहे. 2 शब्द काय सांगा त्याबद्दल? तर आजचं नियोजन कसं काय असणार आहे? तुम्ही बघितलं असेल दुपारचा आपला कार्यक्रम म्हणजे दुपारचा आपला जो सजावट होता पताके आणि झेंडे लावायचा तो दुपारी आम्ही जो एंट्रन्स गेला चौकातला तो पूर्ण झालेला आहे. आणि आता आमचा जो वाडा आहे जो मेन वाडा जिथं आमचा कार्यक्रम होणार आहे तो आता 10 वाजता चालू होणार, 10, 11, 12 वाजता चालू होणार. तोही दाखवणार. आता आम्ही सगळं फ्रेश होणार आहे. फ्रेश विथ जेवून बिवून झाल्यावरती वापस आमचा जो झेंडे पताके लावायचे वाड्यामध्ये तो पण होणार आहे. तर तोही बघायला. तर ब्लॉगवरती कंटिन्यू राहा. तर मित्रांनो पोरं सगळे जमलेत आपली. जो सकाळी गेला तो आता चेंज करायला लावलाय. पूर्ण चेंज करायला लावलाय. पूर्ण सेटअप चेंज करायला लावलाय. कसा वाटतं तुला आता? नवीन होणार ना काहीतरी. आम्ही डायरेक्ट मनीष यांचा टेरेस आहे तिथं आलोय. काम चालू आहे कसं नाही कसं खतरनाक काम चालू आहे एकदम कडक. झुमरला खतरनाक. बाबा इला आकला इला. आपला तिकडचा पूर्ण झालाय. हे बघा तिकडून पूर्ण आपण असं लावत असं तिकडं पूर्ण एंडिंग पर्यंत झालंय. आता आपला जो मेन वाडा जिथे कार्यक्रम होणार आहे म्हणजे आमच्या साईडला तिकडं आता पत्त्याका लावायला घातला आम्ही. तर ब्लॉगवरती कंटिन्यू राहा. आपल्या घरी आपल्या वाडाजवळ बांधा लावलेला आहे.
तिथे त्याच कामात आहे बघ, कचरा घालायला लागले, खायला भेटेल नाही, कचरा घालायला भेटेल. तर मित्रांनो ब्लॉगला मी इथेच एंड करतो. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंट सेक्शन नक्की सांगा. तर मित्रांनो हा ब्लॉग 3 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. एक 12 तारखेचा म्हणजे आम्ही जो आता झेंड्याने पत्ता केलेला होता, आणि 13 तारखेचा रात्री DJ वगैरे वाजणार आहे, आणि 14 तारखेची आमची रॅली निघणार आहे. असे 3 पार्टमध्ये डिवाइड होणार ब्लॉग. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण लवकर भेटू. तोपर्यंत बाय.